जनतेसमोर आणावं लागतात। या सरकारने जे काळे कारनामे केलेले आहेत ते सांगणं जनतेच्या समोर या विधानसभेमध्ये ते मांडत होते आणि ते सांगत असताना विधान परिषदेमध्ये त्या विरोधी पक्षनेत्याला अचानकपणे बडतर्फ करणे हे चुकीचं आहे। त्याच्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावर उतरलेलो आहे, कारण की विषय होता, तुम्ही घटनाक्रम बघा, अचानक घडलेला विषय। लोकसभेत काय घटना घडली, राहुल गांधी हिंदुत्वाबद्दल बोलले, त्यांचा ठराव मांडा असा तिकडनं सांगत होते, परंतु या विषयावर जेव्हा ते बोलले त्याच्यानंतर विरोधी पक्षनेता जेव्हा उभे राहिले त्याचं उत्तर विचारताना ज्या पद्धतीने ते सांगत होते की हिंदुत्व आमच्या ठेका आहे, त्यांना ठेका सांगायची गरज नाही, कारण की हिंदुत्व हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे, आमच्या रक्तात हिंदुत्व आहे आणि यांना काय माहिती हे 10 ठिकाणी फिरून आलेले हिंदुत्व। आणि हे हिंदुत्व सांगत असताना जेव्हा सभापती या विषयावर काही भूमिका घेत नव्हती, त्यांना बोलू देत होती, त्यांची भूमिका समजून घेत होती आणि न्याय माननीय विरोधी पक्षनेत्यांना कळत नव्हता। ज्या पद्धतीने ते हातवारे करत होते आणि ज्या पद्धतीने अटॅकिंग करत होते त्यावेळेस शिवसैनिक यांचा जागा झाला आणि त्यांनी त्यांच्यावर अटॅक केला। त्याला आम्हाला गर्व आहे, म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत कारण नसताना त्यांच्यावर एकतर्फी कार्यवाही करण्यात आली। त्या गोष्टीसाठी कार्यवाही करण्यात आली ती गोष्ट एका हाताने टाळी वाजत नाही अशी होती। शिवीगाळ झाली, त्याचं समर्थन आम्ही करणार नाही, पण शिवीगाळ दोन्ही बाजूनी झाली आणि हे झालेलं असताना प्रसाद लाडांचे लाड पुरवते सरकार आणि दानवे साहेबांवर कार्यवाही करते का? छत्रपती संभाजीनगर माणूस आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक कुठल्याही बाबतीत महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी मांडतोय, त्यांना आवाज दाबून सरकार अडचणीत येऊ नये याची काळजी घेण्याचं काम या ठिकाणी या शासनाने केलं आहे असं आमचं स्पष्ट। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।